नमस्कार, मी पंजाब डक. मी आहे माझ्या शेतामध्ये, सोयाबीनच्या शेतामध्ये. ही आहे इन्वेज कंपनीची व्हरायटी आहे आणि तुम्हाला सांगतो याला कसं कसं नियोजन केलं. मी मागच म्हणलं होतं सगळं नियोजन तुम्हाला सांगणार आहे. तर पाहू शकता, आला 71 दिवस झालेत, लवकर येणारी जात आहे, 95 दिवसाची आहे. आणि बघा याला शेंगा किती लागलेल्या आहेत. जवळपास आम्ही मोजल्यानंतर 80 पासून 100-150 पर्यंत शेंगा अशा झाडाला आहेत. कमीत कमी 70 तर शेंगा आहेत प्रत्येक झाडाला. आणि या ठिकाणून शेतकऱ्याला सांगू इच्छितो की हिचं नियोजन कसं केलं. तर शेतकऱ्याला सोयाबीन बद्दल सांगत असताना सांगू इच्छितो की की सुरुवातीला काय केलं होतं तुम्हाला एक सांगतो की सुरुवातीला हुमिक जेल मारलं होतं. म्हणजे हुमिक जेल कशामुळे मारलं होतं की त्याला पांढऱ्या मुळ्या वाढवण्यामुळे. त्याच्यानंतर काय केलं की त्याच्यानंतर चॅलेंजर मारलं होतं. चॅलेंजर कशामुळे मारलं होतं की त्याला फुटव्यासाठी, आणि ते वरद कंपनीचं चॅलेंजर आणि हुमिक जेल मारलं होतं. आणि पण त्याच्यासोबत काय केलं की याला खोडकिडा येईल म्हणून सुरुवातीला पहिल्या फवारणीला काय केलं, युमिनिट BSF कंपनीचं युमिनिट मारलं होतं. आणि त्याच्यानंतर परत काय केलं की दुसरी जी फवारणी घेतली तर त्याच्यानंतर काय केलं, फुलं लागू लागली. मग त्याच्यानंतर काय केलं, फ्लॉवर स्ट्रॉंग एक घेतलं आणि चमत्कार घेतलं वरद कंपनीचं. पण त्याच्यासोबत काय केलं की फुलं लागल्याच्या नंतर सोयाबीनला बुरशीनाशक पाहिजे म्हणून काय केलं, सिजेंटा कंपनीचं मिरा 20 DOA बुरशीनाशक मारलं. खूप चांगलं बुरशीनाशक म्हणून त्याच्यासोबत ते घेतलं. मग 2 फवारण्या झाल्या, नंतर तिसरी केली. तर तिसऱ्यामध्ये काय केलं, आता या ठिकाणी तुम्हाला सांगतो की आता ही घेलो, हे कॅम्बो घेलो. याच्यामध्ये काय माहिती का, चिलेटेड मध्ये मायक्रोन्यूट्रन सूक्ष्म अन्नद्रव्य येतं. आणि काय होतं, आता शेंगा लागल्याच्या नंतर अन्न ओढू लागतात म्हणून तुम्हाला सांगतो हे मारत आहे. त्याच्यानंतर परत काय केलं की याच्यामध्ये हे गेलं बघा, हिटून गेलो. याच्यामध्ये काय, जिब्रेलिक ऍसिड 0.0.1 म्हणजे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर. म्हणजे जिब्रेलिक कोणी सरासरी फवारत नाहीत, पण माझे द्राक्षाचे शेतकरी त्यांना म्हटलं आपल्या सोयाबीनचा असा दाना वाढला पाहिजे, मोठा वाढला पाहिजे, त्यांच्यासाठी काय करा. मग त्यांनी लगेच म्हणलं की त्यांनी जिब्रेलिक मारावं लागतं. तर या हे जिब्रेलिक मारायला त्यांना काय होतं, दाण्याचं साईज वाढते म्हणून हे जिब्रेलिक फवारलं. सरासरी शेतकरी कोणी फवारत नाहीत ह्या सोयाबीन मध्ये, शेतकरी इतकं जात नाही. पण मला ना हे प्लॉट लोकांना दाखवायचं आहे शेतकऱ्याला, म्हणून हे मी फवारलंय. त्याच्यानंतर काय केलं की ॲमिनो जेल एक आणलाय. याच्यात ॲमिनो ऍसिड आहे. तर ॲमिनो ऍसिड काय करतं त्याचं एक सांगतो की ॲमिनो काय करतं, ज्यावेळेस सोयाबीनला शेंगा लागलेल्या असतात, मग शेंगा लागल्याच्या नंतर काय होतं, सोयाबीनची उतरती कळा येते. मग पानाला रस ओढून घ्यायला सुरुवात होते. मग ते हिरवगार राहण्यासाठी ते ॲमिनो जेल मारल्याने योगायोगांमध्ये जमिनीमध्ये खूप ओलावा, आणि ओलावा असल्याच्या नंतर हे चांगलं हे करतं म्हणून हे. आणि हे असं पीक बहरलेलं आहे. कालच्या व्हिडिओमध्येच दाखवलं की सोयाबीन कसं आलेलं आहे. आणि आणखीन कोणाला जर पाहायचं असेल तर इथं रोडवरच आहे, रोडवर प्लॉट आहे, पाहू शकता.